नमस्कार. क्षुधा रेसिपीजमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तर मग आज आपण बनवणार आहोत थंडीच्या दिवसात आवर्जून बनवले जाणारे उडीद डाळीचे पौष्टिक असे लाडू. चला तर मग सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी 1 किलो खारीक आणि अर्धा किलो खोबरे घेतले आहे आणि या खारीक खोबऱ्याची मी अशी पावडर केलेली आहे. आता ही पावडर मी कशी बनवली आहे, मी याआधीचा व्हिडिओ मेथीच्या लाडूंचा व्हिडिओ तुम्हाला शेअर केलेला आहे. त्यामध्ये सुरुवातीलाच मी ही खारीक खोबरे बनवण्याची पद्धत सांगितलेली आहे. तर तो तुम्ही व्हिडिओ नक्की आवर्जून बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की ही खारीक खोबऱ्याची पावडर कशी बनवायची आहे. तर मग आता इथे ही 1 किलो खारीक आणि अर्धा किलो खोबरे होते, त्यामधील मी पाव किलो खोबरे खारीक दळण्यासाठी घेतली होती. अशी ही 1.25 किलोची पावडर मी इथे आता मोठ्या कढईमध्ये भाजण्यासाठी घेणार आहे. तर सुरुवातीला गॅस मध्यम ठेवून ही खारीक खोबऱ्याची पावडर आपण खरपूस सोनेरी रंगावर येईपर्यंत छान भाजून घ्यायची आहे. ही पावडर भाजताना गॅस मंद ठेवून हात सतत चालत राहू द्यायचा आहे आणि सतत ही पावडर खालती वरती ही चाळत राहायची, नाहीतर खाली करपण्याची शक्यता असते. 15 ते 20 मिनिटांनंतर आता आपली ही खारीक खोबऱ्याची पावडर छान भाजून झालेली आहे. बघा, कलरही किती सुंदर आलेला आहे. आता ही पावडर आपण एका मोठ्या पातेल्यात किंवा घमेल्यात काढून घ्यायची आहे. इथे मी एक मोठे पातेले घेतले आहे, त्यामध्ये ही पावडर आता काढून घेत आहे. आता पुन्हा कढई गॅसवर ठेवायची आणि जे आपण अर्धा किलो खोबरे घेतले होते त्यामधील पाव किलो खोबरे आपण खारकांसोबत दळायला घेतले होते आणि उरलेले पाव किलो खोबऱ्याचा आपण किस तयार करून घ्यायचा आहे. जाड किसणीवर हा खोबरा किसून याचा किस तयार केलेला आहे मी, आणि तो आता इथे या कढईमध्ये टाकून छान खरपूस सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा आहे. खोबरे अजिबात जळता कामा नाही, फक्त सोनेरी रंगावर मस्तपैकी भाजून याला आता आपण वेगळ्या भांड्यात काढून घ्यायचा आहे. आता पुन्हा या गरम कढईमध्ये आपण 1 कप बदाम घेतले आहेत आणि ते छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. आणि भाजून झाल्यानंतर हे पण आपल्याला वेगळ्या ताटामध्ये काढून घ्यायचे आहे. आता यानंतर इथे मी पुन्हा 1 कप काजू घेतलेले आहेत, ते पण आता छान गरम कढईमध्ये खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. यातल्या जो सुकामेवा आहे तो तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता छानपैकी खरपूस भाजून झाल्यानंतर हे पण आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहे. आता यानंतर इथे आपण 60 ते 70 ग्रॅम गोडंबी घेतली आहे. ही गोडंबी पण आपण या कढईमध्ये छानपैकी भाजून घ्यायची आहे. गोडंबी म्हणजेच बिब्याचं बी. ही फार उष्ण असते, त्यामुळे ही अगदी कमी प्रमाणात आपण यामध्ये टाकायची आहे. तर आता छान खरपूसपणे भाजून घ्यायची आणि ही पण वेगळ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. यानंतर आता या गरम कढईमध्येच आपल्याला 1 कप पिवळे मनुके घ्यायचे आहेत. ते या कढईमध्ये घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 ते 2 चमचे तूप टाकून छान खरपूस होईपर्यंत आणि हे मनुके फुलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे. आणि भाजून झाल्यानंतर ते पण आपल्याला वेगळ्या कढईमध्ये काढून घ्यायचे आहे. आता इथे तुम्ही काळे मनुके पण घेऊ शकता. मी इथे एकच प्रकारचे मनुके घेतलेले आहेत. मी म्हटल्याप्रमाणे सुकामेवा अगदी आपल्या मनाप्रमाणे इथे आपण कमी जास्त करू शकतो. आता यानंतर इथे आता पुन्हा या गरम कढईमध्ये थोडे तूप टाकून घ्यायचे आहे आणि ते तूप छानपैकी गरम होऊ द्यायचे. त्यामध्ये आता इथे 125 ग्रॅम डिंक घ्यायचा आणि तो छान या तुपामध्ये तळून फुलवून घ्यायचा आहे. डिंक अगदी मंद आचेवर तळायचा आहे, जेणेकरून तो आतपर्यंत तळला गेला पाहिजे आणि बाहेरून पण छान मस्त फुलून मोठा व्हायला पाहिजे. तर आता या पद्धतीने आपण सर्व डिंक फुलवून तळून घेणार आहोत आणि एका वेगळ्या भांड्यामध्ये हा डिंक पण काढून घ्यायचा आहे.
आता डिंक तळून झाल्यानंतर कढईमध्ये जे तूप उरलेलं आहे त्यामध्ये आपण हे उडीद डाळीचे पीठ भाजून घेणार आहोत। इथे मी या लाडूंसाठी बरोबर 1 किलो उडीद डाळ, पांढरी उडीद डाळ घेतली होती आणि ती खरपूस अशी कढईमध्ये भाजून घेतली, गार होऊ दिली आणि गिरणीमधून अशी थोडी रवाळ दळून आणलेली आहे। तर तुम्ही या पद्धतीने हे उडीद डाळीचे पीठ तयार करून घ्या। आता हे पीठ छानपैकी या तुपावर खरपूस असे भाजून घ्यायचे आहे। सोनेरी रंगावर येईपर्यंत आपल्याला थोडे थोडे तूप घालून घालून हे मंद आचेवर पीठ भाजून घ्यायचे आहे। या लाडूंसाठी एकूण मला इथे किती तूप लागलेले आहे याचा अंदाजा मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेल। मात्र पीठ भाजताना इथे थोडे थोडे तूप ॲड करत राहा आणि हे पीठ छान खरपूस भाजत राहा। आता हे पीठ भाजून झालेले आहे छान, याला रंगही किती सुरेख आलेला आहे। आता हे पीठ आपल्याला ज्या मोठ्या टोपात आपण खारीक खोबऱ्याचं सारण काढलेलं आहे त्या सारणावरच काढून घ्यायचे आहे। आता यानंतर पुन्हा कढई गॅसवर ठेवून घ्यायची आणि यामध्ये आपल्याला साजूक तूप टाकून घ्यायचे आहे। आता इथे आपल्याला गुळाचा पाक करून घ्यायचा आहे। पाक म्हणजे पाक न करता गुळ आपल्याला तुपामध्ये विरघळून घ्यायचा आहे। तर इथे मी अर्धा किलो तूप कढईमध्ये घेतले आहे आणि ते छान वितळून घेतले आहे आणि गुळ 1 किलो उडदाच्या पिठाच्या लाडूंसाठी मी इथे जवळजवळ 1 किलो गुळ घेतलेला आहे। तर तुम्ही गोडाचं प्रमाण कमी जास्त करू शकता, तुमच्या आवडीप्रमाणे इथे तुम्ही गुळ वापरू शकता। तर ह्या गुळाचे मी असे बारीक बारीक खडे फोडून घेतले आहे आणि हा गुळ आता मी या तुपामध्ये टाकून घेणार आहे आणि गॅसची आच ही मंदच ठेवणार आहे, म्हणजे आपल्याला ह्या गुळाचा पाक तयार न करता हा फक्त विरघळून घ्यायचा आहे। तर आता हा सगळा गुळ मी या तुपावर टाकून घेतला आहे आणि छान याला सतत असं ढवळत राहायचं आहे। ढवळता ढवळता याच्यामधल्या गाठीही फोडत जायच्या आहेत। तर आता इथे एकीकडे मी अगदी मंद आचेवर गुळ पाघळत ठेवलेला आहे, तोपर्यंत दुसरीकडे आपल्याला एक काम करायचं आहे, ते म्हणजे आपण ज्या वस्तू भाजून घेतलेल्या आहे जसे की काजू, बदाम, गोडंबी आणि डिंक वगैरे तळून घेतलेला आहे, काही मनुके तळलेले आहेत, तर याची आपल्याला आता पावडर करून घ्यायची आहे। तर आता आवडीप्रमाणे तुम्ही खलबत्त्यात किंवा मिक्सरमध्ये याची भरड काढायची आहे आणि अगदी बारीक फाईन पावडर न करता याची जाडीवरडी भरड काढायची आहे। तर काजू, बदाम आणि गोडंबी ह्यांची मी छान भरड करून घेतली आहे। ती पण आता या ज्या पीठ आणि खारीक खोबऱ्याचं सारण आहे या टोपामध्ये इथे मी काढून घेतली आहे बघा। आणि एकीकडे मी गुळावर लक्षही ठेवत आहे, सतत त्याच्यामध्ये झाऱ्याने ढवळत पण आहे, म्हणजे माझे मी दोन्हीकडे काम चालू ठेवले आहे। आणि जे आपण डिंक वगैरे तळलेला होता, काही मनुके तळलेले होते, तर ते पण आपण छान बारीक करून घेतलेले आहेत, ते पण आता यामध्ये आपण टाकून घेतलेले आहेत। मनुकेचा लगदा झालेला आहे कुटल्यानंतर, तर तो लगदा पण आपण यामध्ये मोकळा मोकळा करून घ्यायचा आहे। आणि हो, तुम्ही जर नवीन असाल, तुम्हाला एका वेळेस दोन्ही कामं करताना जमत नसेल, तर तुम्ही गुळाचा पाक करायला न ठेवता आधी हे जे जिन्नस आपण भाजून घेतली आहे ती दळण्याची कामं करून घ्या। सगळं साहित्य दळून कांडून कुटून एकत्र जमा करून घ्या, एकत्र मिक्स करून घ्या आणि त्यानंतर शेवटीला गुळाचा पाक करून टाका, म्हणजे तुमच्यासाठी ते अगदी सोपं सोयीस्कर पडेल। आता मला या पद्धतीने इजी पडतं म्हणून मी त्या पद्धतीने केले आहे, तुम्ही सोप्या पद्धतीनेही करू शकता। हा तयार केलेला गुळाचा पाक टाकून देणार आहे आणि छानपैकी मिक्स करून घेणार आहे। गुळाचा पाक हा गरम आहे म्हणून झाऱ्यानेच मिक्स करत आहे, नाहीतर तुम्ही म्हणशाल हाताने गरम करायला जाणार तर तुम्हाला चटके बसू शकता, म्हणून सुरुवातीला यामध्ये अजिबात हात टाकायचा नाही। झाऱ्याने चमच्याने हे मिश्रण छान ढवळून घ्यायचे आहे। आता बघा, काही मिनिटातच आपलं हे गुळाचं पाक घालून हे मिश्रण छान तयार झालेलं आहे, एकजीव झालेले आहे। आता यामध्ये आपण जे किसलेले खोबरे भाजून ठेवले होते ते टाकून द्यायचे आणि ते पण छान हाताने मिक्स करून एकजीव करून घ्यायचे आहे। तर आता इथे खोबऱ्याचा किस
टाकून छान मिक्स करत आहोत आपण. आणि या टायमिंगला, या पॉईंटला तुम्ही जर वेलची, जायफळ, सुंठाची पावडर टाकू इच्छित असणार तर तुम्ही टाकू शकता. पण मी यामध्ये वापरलेले नाही, कारण मुळात मला नुसत्या उडदाच्या डाळीची चव फार अप्रतिम लागते. त्यामुळे मी इथे वेलची, जायफळ, सुंठ वगैरे असं काहीही वापरलेले नाही. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही टाकू शकता. आता या सारणाचा आपण लाडू वळून बघूया याचा लाडू बांधला जातो की नाही. जर बांधला जात नसेल तर यामध्ये पुन्हा तुम्ही थोडे तूप गरम करून टाकू शकता आणि मग हा लाडू तुम्हाला वळायला सोपा जाईल. पण आता बघा, इथे मी लाडू वळून बघते. लाडू अगदी सोप्या पद्धतीने छान बांधला जात आहे. हे लाडू बांधायला जास्त मेहनतही लागत नाहीये. छान अलगदपणे हे लाडू बांधले जात आहेत. तर आता बघा, आपला लाडू बांधून किती छान तयार झाला आहे. तर अशा पद्धतीने मी हे सर्व लाडू आता बांधून घेणार आहे. लाडूंचा आकार लहान, मोठा, मध्यम तुम्हाला आवडेल त्या आकारात तुम्ही बांधू शकता. मी हे मध्यम आकारामध्ये बांधलेले आहेत. तर बघा मैत्रिणींनो, आपले उडदाचे सर्व लाडू बांधून आता तयार झालेले आहे. आपलं एक मोठं ताट भरून शिकोशी गच्च भरलेलं आहे. किती सुंदर हे ताट दिसत आहे बघा. बघता क्षणी तोंडाला पाणी सुटतंय आणि खायला तर इतके अप्रतिम आहेत. अगदी खरपूस भाजलेले नानकटाईसारखा याचा स्वाद लागत आहे. तर मग कसे वाटले तुम्हाला माझे हे उडदाच्या लाडूंची रेसिपी? तुम्ही बनवून बघा आणि खाऊन बघा, तुम्हालाही नक्की आवडतील. तर मग कसा वाटला तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ? आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि आपल्या क्षुधा रेसिपी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.